बीड सिटीजन लाईव्ह अपडेट। बीड येथील MIDC मोंढा भागातील तिरुमाला ऑइल मिलमधून जनरेटर चोरी करून घेऊन जात असताना नागरिकांनी 2 चोरट्यांना पकडले होते। या प्रकरणात सदाशिव कुटे यांच्या फिर्यादीवरून सुधाकर गित्ते राहणार अयोध्येनगर परळी यांनी अमोल ढेंगे राहणार वंजारवाडी तालुका गेवराई या दोघांविरुद्ध पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता। त्यावेळी त्यांच्याकडून जनरेटरसह गुन्ह्यात वापरलेला टेम्पो क्रेन जप्त करून दोघांनाही अटक करण्यात आली आहे। दरम्यान गेल्या काही दिवसांपासून ध्यानराधाशी संबंधित तिरुमाला ऑइल मिलमधून मिशनरी आणि इतर साहित्य लंपास होण्याच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे। यापूर्वीही साहित्य घेऊन जातानाचे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाले होते। त्यानंतर आता पुन्हा हा चोरीचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे। पेठ बीड भागातील MIDC परिसरात असलेल्या तिरुमाला ऑइल मिल जवळ दिनांक 12 फेब्रुवारी रोजी टेम्पो क्रमांक MH12EQ2841 हा उभा होता। त्याचवेळी क्रेन क्रमांक MH18AN3850 च्या सहाय्याने 2 इसम ऑइल मिल मधील जनरेटर काढत असताना दिसून आले। नागरिकांनी त्यांना हटकले आणि दोघांनाही पकडून ठेवले। याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पेठ बीड ठाण्याचे पोलीस देशमुख सोनवणे, नशीर शेख, कलीम इनामदार, धनवडे व इतरांनी त्या ठिकाणी येऊन दोघांना ताब्यात घेतले। या प्रकरणी सदाशिव ज्ञानोबा कुटे यांच्या फिर्यादीवरून सुधाकर त्रिंबकराव गिते वय 38 वर्ष राहणार अयोध्यानगर परळी आणि अमोल उद्धव ढेंगे वय 31 वर्ष राहणार वंजारवाडी तालुका गेवराई या दोघांविरुद्ध पेठ बीड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे। या घटनेने मोठी खळबळ उडाली असून वारंवार तिरुमाला ऑइल मिल मध्ये असे प्रकार घडू लागले आहेत। याला वेळीच रोखणे आवश्यक असल्याची मागणी होऊ लागली आहे। सिटीजन लाईव्ह अपडेट्स साठी शेख वसीम आणि ते म्हणतात की जनरेटर नेऊ नका अशी त्यांची इच्छा आहे। तर आमचे पैसे देणार कोण? आम्हाला साधा जनरेटर नेऊ देत नाहीत। आमचे 8-8 लाख रुपये आमच्या अकाउंट मध्ये असताना आम्ही जनरेटर माझ्या मेहनतीने मी काढून घेऊ लागलो तर साहेब म्हणतात की जनरेटर नेऊ देऊ नका असा साहेबाला आदेश आहे। कोणत्या साहेबाचा आदेश आहे? PI साहेब पोलीस स्टेशन पेठ बीड। PI साहेब पोलीस स्टेशन पेठ बीड। पेठ बीड गाडी आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.